ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद प्राचीन बली राजाला हा सगळा वृत्तांत सांगतायत. सांगताना म्हणाले की हा जो मलयध्वज राजा होता त्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत आपल्या सगळ्या वासनांवर विजय मिळवला आणि आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नाहीत आहेत, एकच आहेत अशा प्रकारचा भाव मनात दृढ करत करत तो सर्वथा शांत झाला. शांत झाला याचा अर्थ त्याने खरा तर आपला देह ठेवलेला होता, आत्मतत्व परमात्मा तत्वामध्ये विलीन करून टाकलेलं होतं. आणि या वेळेला पतिपरायण अशी ती वैदर्भिक स्त्री आपले सगळे भोग सोडून देऊन त्यांचा त्याग करून परमधर्माने अशा आपल्या पतीची मलयध्वजाची अत्यंत प्रेमानं भक्तीनं सेवा करत होती. स्वतः एक सामान्य वस्त्र धारण करावं, व्रत उपवास इत्यादींमुळे आपलं शरीर अत्यंत कृश झालं तरी तिकडे लक्ष देऊ नये. डोक्यामध्ये केसांच्या गुंतावून जटा झालेल्या आहेत तिकडेही लक्ष देऊ नये. पण कुठल्याही परिस्थितीत आपल्या पतीची सेवा आपल्याकडनं सुटू नये अशा भावानं ती राहत होती. आणि असं राहत असताना जेव्हा तिने आपल्या पतीला बघितलं की अग्नी आधी उसळणाऱ्या ज्या ज्वाळा असतात त्या जसच्या शांत होतात तसा जो अग्नी शांत होतो तशा प्रकारे आपला पती राहिलेला दिसतोय. आणि त्याच्या शेजारी ती उभी राहून अतिशय सुशोभित दिसत होती. वास्तविक पती परलोकवासी झालाय ह्याचं भानच तिला नाहीये. आणि भान नसायचं कारण की तो ज्या स्थितीमध्ये बसलेला होता, आसनस्थ होता, ते आसन देह सुटला तरी ते मोडलेलं नव्हतं, तसंच होतं. आणि हे न कळून ह्यातला गूढ भाव न कळून तिने नेहमीप्रमाणे राजाच्या जवळ जाऊन त्याची सेवा करायला सुरुवात केली. तेव्हा त्याचे पाय दाबताना तिच्या लक्षात आलं की हा आपल्या पतीच्या चरणांमध्ये धुगधुगीच नाहीये. जो एरवी जिवंत असल्यामुळे कोमटपणा असतो, काहीतरी धग शरीरामध्ये जाणवते, त्यातलं काहीच आपल्या पतीच्या शरीरामध्ये चरणामध्ये दिसत नाही. आणि मग मात्र एखादी हरणी आपल्या कळपातून बाहेर पडून वाट चुकून जंगलात इतस्तता घेऊन भरकटावी तशी तिची अवस्था झाली. अत्यंत व्याकुळ झाली, दुःखी झाली. आणि त्या घनदाट अशा जंगलामध्ये आता आपण एकटेच आहोत आणि दीन आहोत, अगतिक आहोत ह्याची तिला खात्री झाल्याबरोबर ती जोरजोरानं आक्रोश करायला लागली, ओक्साबोक्षी रडायला लागली. अश्रूंनी आपलं शरीर भिजवून टाकलं. आणि तरी सुद्धा ती आक्रोश करता करता त्या राजाला जाग करायचा प्रयत्न करते. अहो महाराज उठा, या पृथ्वीचं रक्षण करणं हे आपलं दायित्व आहे. आपण जर ते दायित्व घेतलं नाही तर आजूबाजूचे सगळे लुटारू आणि अधार्मिक राजे या पृथ्वीची लूट करतील, तिला भेडसावतील. आणि अशा प्रकारे ती विलाप करणारी ती अबला शेवटी आपल्या पतीच्या पायाशीच पडून गेली. आणि अत्यंत शोकानं धाय मोकळून रडत तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतोय. शेवटी एका क्षणी आजूबाजूची लाकडं गोळा केली, चिता रचली, आपल्या पतीचा देह ते शव त्याच्यावर ठेवलं आणि अग्नी प्रज्वलित करून आपल्या पतीबरोबरच
सती जाण्याचा तिने निश्चय केला. आणि हे सगळं घडत असताना आपला जुना मित्र आत्मज्ञानी ब्राह्मण तिथे आला आणि त्या रडणाऱ्या अबला स्त्रीला अतिशय गोड आवाजात तो विचारता झाला. त्याने विचारलं, का त्वं कस्यासि को वायम शयानो यस्य शोचसी जानासी किं सखायम माम येनाग्रे विचेचास. अगं तू कोण आहेस, कोणाची मुलगी आहेस, आणि हा जो एवढा सगळा शोक चाललाय हा कोणासाठी शोक चाललाय? हा तो त्या चितेवर आडवा झालेला पुरुष आहे, हा कोण आहे? आणि मी एवढं बोलतोय तुझ्याशी, अजून तू मला ओळखलं नाहीस का? अगं मी तोच तुझा मित्र आहे. त्या आत्मज्ञानी ब्राह्मणानं आपली ओळख तिला पटवायला सुरुवात केली की मी तोच तुझा मित्र आहे की ज्याच्याबरोबर तू पहिल्यांदा सगळीकडे हिंडत होतीस. तुला म्हणाले मागचं काही आठवत नाही का? बघ जरा म्हणाले स्मरणशक्तीला ताण दे की कोण्या एकेकाळी मी तुझा अविज्ञात नावाचा मित्र होतो, स्नेही होतो, सखा होतो. आणि त्यावेळेला या पृथ्वीचा भोग घेण्यासाठी एक चांगलं निवासस्थान आपल्याला मिळावं या शोधामध्ये तू मला सोडून निघून गेलीस. तो तिला सांगतोय की आधी यापूर्वी मी आणि तू आपण एकमेकांचे जवळचे निकटचे मित्र होतो आणि मानस सरोवरात राहणारे हंस होतो. आपण दोघांनी हजारो वर्षापर्यंत कुठल्याही ठिकाणी कायमस्वरूपी घर न बांधता एकत्र निवास केलेला राहिलेलो आहोत. पण तुझ्या ठिकाणी त्या विषयभोगांची इच्छा काय निर्माण झाली आणि मला सोडून या पृथ्वीवर तू इकडे तिकडे हिंडा लागेल. आणि इकडे तिकडे हिंडता भिंडता तुला एका स्त्रीनं निर्माण केलेलं रचलेलं हे स्थान मिळालं की ज्या स्थानामध्ये 5 उद्यान आहेत, 9 दरवाजे आहेत, 1 द्वारपाल आहे, 3 कोठ्या आहेत, भांडारगृह आहेत, 6 वैश्यकुल आहेत आणि 5 फाटक म्हणजे बाजार आहेत. हे सगळे 5 उपादान कारणांपासून बनलेले होते. आणि ह्या सगळ्याची मालकीण स्वामिनी एक स्त्री होती. तो आता तिला महाराज म्हणून संबोधायला लागलाय. तिला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण देण्यासाठी म्हणतोय, महाराज हे 5 बगीचे उद्यान म्हणजे 5 विषय होते, शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि ही जी द्वार होती, नवद्वारपुरी जी आहे, ही 9 द्वार म्हणजे 2 नाकपुड्या, 2 डोळे, 2 कान, 1 मुख आणि शिश्न आणि गुद, अशी ही 9 द्वार ज्याच्यातून बाहेर पडता येतं, अशी नवद्वारपुरी होती. पाणी, अन्न आणि अग्नी ही 3 भांडारगृह होती. मन आणि पंच ज्ञानेंद्रिय ही 6 वैश्यकुल म्हणजे बाजार केंद्र होती. आणि क्रियाशक्तीरूप कर्मेंद्रिय हाच प्रत्यक्ष बाजार होता. पंचमहाभूत हीच कधीही क्षीण न होणारी या सगळ्याची उपादान कारण होती. आणि या सगळ्यांची बुद्धिशक्ती हीच एकमेव स्वामिनी होती. हे अशा प्रकारचं नगर होतं की ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पुरुष ज्ञानशून्य होतो, विचारशून्य होतो आणि आपल्या स्वरूपाला
विसरून जातो. पुढे सुद्धा त्यांनी बरंच काही त्या स्त्रीला, शोक करणाऱ्या स्त्रीला सांगायचा प्रयत्न केला. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.